राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगणार? काल जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. ते म्हणालेले आहे की ओबीसी नेत्यांनी वातावरण बिघडवू नये. नाही, हे जर ते अशा प्रकारे म्हणत असतील तर त्यांचं हे विधान फार चुकीचं आहे. या राज्यातील कुठलाही ओबीसी नेता वातावरण बिघडवून राहिलेला नाही. ओबीसी संवर्गाला जे संविधानिक अधिकार दिलेले आहेत त्याचं रक्षण करणं हे प्रत्येक ओबीसी नेत्याचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य ते निभवत आहे, याची त्यांनी दखल घ्यावी. याउलट मी तर असं आरोप करील की ते नेहमी ओबीसी नेत्यांना टार्गेट करून सामाजिक वातावरण बिघडवते आहे. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतो. त्यांनी स्वतःबद्दल विचार करा ना, ते कशाला ओबीसी नेत्यांना शिव्या देत असतात आणि टीका करत असतात त्यांच्यावरती. आम्हाला आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचा अधिकार आहे की नाही याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं आणि मग ओबीसी नेत्यावर त्यांनी टीका करावी. तुम्हाला असं म्हणायचं आहे की तेच वातावरण बिघडवत आहे? नक्की चुकीचं वातावरण बिघडून ते नेहमी असं म्हणतात की ओबीसींनी आमचं आरक्षण खाल्लं, ओबीसींनी आमचं आरक्षण खाल्लं. ओबीसी कुठून ओबीसींनी आरक्षण खाल्लं हे त्यांनी सत्य करावं ना. 1967मध्ये जे 10% आरक्षण मिळालं होतं ते काका कालेलकर आयोगाच्या अहवालानुसार होतं, जेव्हा या ओबीसीच्या फक्त 180 जाती होत्या. 1994ला शरद पवार साहेबांनी जो GR काढला तो मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार होता, ज्याच्यामध्ये ओबीसीच्या 272 जाती होत्या आणि ओबीसी आणि VJNTच्या वेगळ्या जाती होत्या. 2 लिस्ट त्याच्यामध्ये होत्या. 1994ला केंद्राने जे 1990मध्ये 27% आरक्षण जाहीर केलं होतं त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य शरद पवार साहेबांनी त्याचे 2 भाग केले आणि VJNTला 11% आणि ओबीसीला 19% आरक्षण दिलं. त्यांनी कोणताही अन्याय किंवा अत्याचार यांच्यावरती केलेला नाही, हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. आणि त्याच मंडल आयोगामध्ये मराठा जातीला त्यांनी फॉरवर्ड कास्ट म्हटलेलं आहे. मग फॉरवर्ड कास्टला जर ओबीसीमध्ये यायचं असेल तर त्याचे नियमसुद्धा ठरलेले आहे. याची दखल त्यांनी घ्यावी, याचा विचार त्यांनी करावा आणि नंतर ओबीसी नेत्यांवरती त्यांनी आरोप करावे. जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, सभाही सुरू करतायत. नाही, त्यांनी त्यांच्या संविधानिक अधिकाराकरता आंदोलनाचे जे मार्ग वापरायचे आहे ते मार्ग त्यांनी वापरावे, मी त्याला विरोध करणार नाही. परंतु हे करत असताना त्यांनी कृपया ओबीसी नेत्यांना टार्गेट करू नये, ओबीसी नेत्यांवरती निंदा करू नये, कारण त्यांनासुद्धा त्यांच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचा संविधानिक अधिकार आहे. सर, हिवाळी अधिवेशनामध्ये दिवसभर मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे, कारण की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर जी डेडलाईन दिली 24 तारीख ती पण संपते. मग हे सगळं कसं आणि ओबीसींच्या मुद्द्यांवर चर्चेची तुम्ही मागणी करणार का? नाही, आम्हीसुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सर्वांना एक पत्र दिलेलं आहे की जेव्हा आम्हाला कळलं की 8 तारखेला एक दिवस पूर्ण हा मराठा जातीच्या समस्यांचा विचाराकरता ठेवलेला आहे, आम्ही लगेच पत्र दिलेलं आहे ज्याप्रमाणे मराठा जातीचा वर चर्चा करण्याकरता एक दिवस आपण स्वतंत्र देता. ओबीसीचे सुद्धा खूप प्रश्न प्रलंबित आहे आणि या प्रलंबित प्रश्नांवर सुद्धा येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये 2 दिवस, 3 दिवस, 1 दिवस चर्चा व्हायला पाहिजे. नेहमी आम्ही बघत असतो की मराठ्यांचा प्रश्न आला की एका दिवसामध्ये निकाली काढला जातो. ओबीसीचा प्रश्न आला तो वर्षानुवर्ष ते प्रलंबित ठेवतात. आज मार्च म्हणजे 6 वर्षाच्या संघर्षानंतर मार्चमध्ये आमचा 72 हॉस्टेलचा GR निघाला. 9 महिने झाले अजूनपर्यंत काहीच हालचाल नाही. फायनान्सकडे फाईल ठेवली आहे, इथे फाईल ठेवलेली आहे, कारणं सांगत असतात, निर्णय होत नाहीत. मराठ्यांचे हॉस्टेल सुरू होऊन आमच्यानंतर मागणी आली, त्यांच्याकरता हॉस्टेल सुरू झाले. स्वाधार योजनेची मागणी आमची 6 वर्षापासून आहे, आमच्या मागून मराठा जातीची मागणी आली, त्यांची पूर्ण झाली. ओबीसीची मागणी अजून पूर्ण होत नाही. विदेशी शिष्यवृत्तीचा जो प्रश्न आहे फॉरेनमध्ये जायचा, एका दिवसामध्ये त्यांच्या 50 जागा नाही भरल्या गेल्या, स्वतंत्र जाहिरात. आमचे 75वर नेले, 75ला अजून मान्यता नाही. हा जो सरकार मराठा जात आणि ओबीसीमध्ये भेदभाव करत आहे, सरकारने हा बंद करावा आणि ओबीसीच्या सर्व समस्यावर चर्चा करण्याकरता एक दिवस स्वतंत्र चर्चा घडून आणावी. हे निवेदन, ही मागणी मी आपल्या माध्यमातून सुद्धा सरकारला करतो आहे. सर, 24 तारीख डेडलाईन आहे सरकारनं दिलेली. शक्य आहे का सध्याच्या परिस्थितीत 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणं? नाही, हे बघा, हा सरकारचा आणि त्यांच्यामधला प्रश्न आहे. सरकार त्यांना वारंवार सांगत आहे. परवासुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विरोधी पक्षनेते यांनी सांगितलं की आम्ही स्वतंत्र आरक्षण, टिकणारं आरक्षण, कायमस्वरूपी आरक्षण देण्याकरता सरकार कटिबद्ध आहे.
तोपर्यंत EWSमधनं जे आरक्षण मिळतं आहे ते त्यांच्याकरता पुरेसं आहे आणि सर्वात जास्त फायदा 10%मधून 8-8.5% हा फक्त मराठा जातीला होतो आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारचं निवेदन परवाही केलेलं आहे. आणि सरकार त्यांचं आरक्षण देण्याकरता वारंवार सांगते की आम्ही कटिबद्ध आहोत. जे होऊ शकत नाही त्याची मागणी वारंवार करून ही मला असं वाटतं की ही समाजाची दिशाभूल होते आहे. शेवटचा प्रश्न माझा, ते म्हटलं की आम्हाला EWSमधनं आरक्षण नको, 10% आरक्षण हवं आहे. हे बघा, शेवटी सरकार जे नियमामध्ये बसते तेच देणार आहे. जे नियमात बसत नाही त्याची आग्रही मागणी किती ते केली तर आणि सरकार जर ते पूर्ण करू शकत नसेल, संविधानाच्या कक्षेमध्ये बसत नसेल, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसत नसेल तर सरकार ती मागणी पूर्ण करू शकत नाही. आणि मी वारंवार सांगितलं तुम्हाला की इथे जो प्रश्न आहे, मराठा ही आता जात राहिलेली आहे, समाज राहिलेला नाही. आणि जात बदलवण्याचा अधिकार सरकारलाही नाही आणि न्यायालयाला नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न सध्या किचकट होत चाललेला आहे. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.